काल दुपारी 2:30च्या सुमारास धुमावडी परिसरात पंधरे असेल, धुमावडी असेल, पोहमा असेल, अचानक अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पाऊस न होता त्याच्याबरोबर गारांचा पाऊस झाला. 2012 साली एकदा असा पाऊस झाला, त्यावेळेस गारा थोड्या होत्या, पण ह्यावेळेस भरपूर प्रमाणात गारा झाल्या. इतक्या गारांचं प्रमाण झालं जसं काय आमच्या परिसरात हिमालय हिमालयासारखं आमच्या इथं घरामध्ये गाराचा सडा पसरला होता. आणि शेतीचं इतकं नुकसान झालं आहे की आमच्या परिसरामध्ये जवळजवळ ह्या 200 एकराच्या परिसरामध्ये ऊसाला वाढ राहिलं नाही. किरसुनीसारखं त्याचं खराट्यासारखं झालेलं आहे. केळीच्या पिकाचं नुकसान झालं. आमच्या धुमावडी असू द्या, पोहमा असू द्या, ह्या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तसेच केळी पिकाला माणसांनी भरपूर प्रमाणात खर्च केला होता. म्हणजे लहान मुलासारखं केळीला उन्हाळ्याच्या उष्णतेपासून त्यांनी सांभाळलं होतं. म्हणजे पाण्याचं प्रमाण असू द्या, सगळं असू द्या. पण या पावसाने अचानक केळीचं इतकं नुकसान केलं की ते सांगण्याजोगं नाही. जवळजवळ ₹1,00,000 आतापर्यंत आलेला खर्च आहे केळी एकरी. त्यामुळे किती एकर शेती हे आमच्या ह्या परिसरामध्ये जवळजवळ 200 एकराचं नुकसान झालं. त्यात केळीचं प्रमाण भरपूर आहे, कारण आमच्या केळीकडे ऊसापेक्षा केळीकडे वाढलेले शेतकरी आहेत. तर ही आमच्या भावाची केळी आहे, संजय दुमा यांची. त्यांनी तरी रात्रीचा दिवस करून, दिवसा उन्हाचं पाणी द्यायचं नाही, तर रात्रीचं त्यांनी जनरेटर आणून मोटर चालू करून, दिवसा लाईट आहे तर रात्रीचे जनरेटर आणून केळीला पाणी दिलेलं आहे. आमच्या भावाने दिलेलं आहे. आणि ऊसाचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. शासकीय अधिकारी कुठले आले होते का? शासकीय पंचनामा झालाय का? शासकीय अधिकारी सकाळी आले होते. कृषी अधिकारी आलते, मॅडम आलत्या, त्यांच्याबरोबर भाऊसाहेब आलतं. त्यानंतर बारामतीचे शासकीय अधिकारी आलते. तसेच मायगाव कारखान्याचे संचालक आलते, योगेश जगताप असतील किंवा अनिल तावरे असतील, सगळे आलते. परत आता योगेंद्र दादा येऊन गेले. त्यांनी त्यांचं काम केलं. फक्त आमच्या शासनाला शेतकऱ्यासाठी मायबापाची विनंती आहे की त्याचा पंचनामा होऊन आम्हाला मदत मिळावी. कारण की शेतकऱ्याचं जीवन हे फक्त तुमच्या या पिकावरती आहे. ऊस असू द्या, गहू असू द्या, काय असू द्या, डाळिंब असू द्या किंवा कलिंगड असू द्या, भरपूर प्रमाणात नुकसान झाले. तर हे जे नुकसान भरपाई शेतकऱ्याला शासनाने लवकरात लवकर दत्तामामा भरणेला आम्ही विनंती करतो की शेतकऱ्यांना पंचनामे लवकर होऊन रक्कम मिळावी. हे आत्ता आम्हाला ह्या घडीला अजितदादांची मोठ्या प्रमाणावरती आठवण होते, कारण की अजितदादांनी तातडीने सगळी यंत्रणा हलवली असते. ते आमच्यासाठी दैवतच होते. खूप आठवण येते अजितदादांची.